तरी. आता तुम्ही चालले आता घर खाली खाली लागन जी मले. कोणी राहणारच नाही. पोरी बारी येते पण त्यावाले त्याच्या कॉलेज संपलं का मग येते आणि ते त्याच्या मुडीवर आहे. आल्या तर आल्या, नाही आल्या तर नाही आल्या. आई आता आपल्या आई तर माहित आहे तुम्हाला, बसल्या घरी तर बसते, नाही तर मग तिकडे बसते बाहेर. तुम्ही होत्या तर बरं होतं. हो बाई संध्याले गमी हो तू होती तर. पण आता हे जवाई लयच घाई करून राहिला ना तुझ्या नवरा बाई. काजल काय करता जाय बाई, जास्त दिवस राहिले नाही पाहिजे पोरीनं माय बापाच्या घरी. अगाऊ त्याईले कायले चान्स द्यायचा बिन फालतू. जाय मा बरोबर जा आणि गेल्यावर नाही का फोन करजो बाई. आता किती दिवस नाही म्हणू जी वहिनी, मी बी त्याईले 2 दिवसाच्या बोलीवर आली होती. आता झाले ना 8-10 दिवस इकडं आली तर लग्नही झालं, राहणंही झालं. आता मी बहानाच करू शकत नाही ना त्याईले. आता काय म्हणू, मला जायची तर इच्छा नाहीच आहे तुम्हाला खरं सांगावं तर. मला इथं गमते पण आता जात लागनच ना. काल रात्री माझ्या सासूचाही फोन आला. बाई म्हणे काजल झालं नाही का बाई म्हणे लग्न, येत नाही काय म्हणे. मी म्हटलं येतो उद्या सकाळी येतो म्हटलं. आता मग काय करता, जात लागनच वहिनी. नाही बरोबर आहे ना तुमचं काजल ताई, जात लागनच पाहिजे मग. आणि बरोबर जा लक्ष ठेव जा. फोन घेऊन करत राहायचा. पण मला आता मी जाईन ना आईच्या इकडं तरी पण मला फोन करायचा तुम्ही का काजल ताई. हो जी वहिनी फोन करीन ना मी तुम्हाला. आणि तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायचं. भस्कन भुस्कन चालता तुम्ही. आईचं बरोबर आहे, तुमचं चालणं व्यवस्थित नाही. 7 महिना चालू आहे ना तुम्हाला. आणि जास्त उचल खाल करू नका. काही नाही होत करत राहता निसते भस्कन काही उचलता. मग माय म्हणणं तेच आहे, हिच्यावर एवढं लक्ष काऊन देतो मी काजल. पहिलं आहे आपलं थोडंसं लक्ष द्यायचं. द्या आले हिच्या मांगच राहा लागते मला काम करत असली का. हे का नाही म्हणजे लक्षच देत नाही स्वतःकडं. त्या दिवशी केवढी मोठी स्टीलची बकेट भरलेली आणली तिनं घरात उचलून. सांग बरं, मला सांगती त्या केवलले सांगती आम्ही आहो ना. एवढं उचल खाचल करायला काही गरज आहे का, कशानं काही झालं तर त्याच्यासाठी. म्हणून मग का नाही मला तिच्याकडे लक्ष द्यावं लागते. आई काय म्हणते वहिनी, आईचं बरोबर आहे. वाईट मानून नका घेऊ बरं तुम्ही. तुमच्या चांगल्यासाठीच सांगते आई. आता तिले 2 लेकरं झाले म्हणूनच सांगते ना ते. तर तिच्या मतानं ऐकत जा. तुम्ही नवीन आहे, पहिलं होय, तिच्या म्हणण्यानुसार वागत जा थोड्याशा. काजल ताई वागतो ना बा, आईच्याच मतानं वागतो ना. पण एखादी वेळेस लक्षात नाही राहत उचलून घेते बसकन. असं वाटते काय कोणाची वाट पाहत राहो बा म्हणून उचलून घेते. वागतो आईच्या मतानंच वागतो. आईनं जसं सांगितलं तसंच तर करतो जी मी. नाही ऐकते की ऐकते म्हणा तशी हे नाही करत. ते ऐकते की सांगितलं तर चुपचापही राहते ना. ऐकते बी तेवढी हे नाही आहे. ऐकते म्हणून सांगूशाही वाटते बाई तिले. एखादी मुजर गिजर असतं तर जाय म्हणलं असतं. पण तशी गिशी नाही आहे, मुजरही नाही आहे. ऐकते की ऐकते. आई मुजरपणा कायले करू मी तुमच्यासोबत. तुम्ही काही वाईट सांगणार का. आता मायवाल्या पोटात बाळ आहे तर तुमचंही कोणी नाही कोणी होय ना. ते काळजीपोटी सांगता ना तुम्ही मला. मग मी काऊन मुजरा करीन तुमच्यासोबत. हे हिचं हेच बोलणं आवडते बाई काजल मले. पाय बरोबर बोलली का नाही ते. बरं चालते पोट्ट कुठं गेलं झालंच नाही का त्याचा पंगवा फिरवणं व. कधी निघते व ते घराच्या बाहेर व. आई माय कंगवा कधीच फिरवणं झाला. पण तुमच्या गोष्टी होत्या ना चालू. झालं नाही का तुमचं रडणं भांडणं. अजून लढून घ्या. राहिलं असं लढायचं तर लढून घ्यावा. काय लढून घे थोडीशी आई जोड लढून घे. चालली ना तू. आई केवळ दादा काय म्हणते लढून घे म्हणते मले. शाईने वनाचं तू पोरगी असती ना तेव्हा समजलं असतं. तुले काय लग्न झाल्यावर त्या घरीच राहिले भेटते. आम्हाला लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जावं लागते. तिथं नवीन परीक्षा राहते मग आमची. कोण काय बोलन का कोण काय करन का सर्वाकडे लक्ष ठेवा लागते आम्हाला. तुले काय आहे लढून बडून घे म्हणतो अजून मले. अहो ते पोट्ट तसंच आहे ना आलंय. चाल हो बाई चाल ना. चल तुला बसून देतो गाडीत गिडीत चाल. अहो गया घे पण ना काजल. आईच्या गया घे पण. लढ थोडशी लढणं. आता मी काही बी फेकून मारीन तुले केवळ. केवल्या देवल्या जास्त शांतपणा नको करू तू. चल चुपचाप बाहेर गाडी चालू कर. कायली जायच्या वेळेस मजा करून राहिली जी तुम्ही केवलजी. चला जी बाई चला बाहेर. त्याच्या मतात त्याचं काही मनावर घेऊ नका. ते तसेच करते मला चिडव करते. मग चिमटे घेते मला तर मागून येतील किती जोरात चिमटे घेते. असे आहे बदमाश तुमचे भाऊ. जाऊ द्या चला. बोला ना राधिका बाई काय म्हणून राहिल्या. रोहित म्हणते का असं. हो ना वहिनी मी म्हणलं मायवाली वरची रूम आहे ना खालीच आहे
तर लागेच तुला वाटत असन तर भाडे दे जो बा, दोघे नवरा बायको रा. आता इथं रजतनं त्याला चांगलं काम पाहून दिलं, सर्व पाहून दिलं, तर तो म्हणते दुसरी रूम करतो म्हणते मी, इथं नाही म्हणते आत्या तुझ्या घरी राहत. आता याले इथं काय मी काय केलं बाप्पा? तुमचं किती काय केलं ना तरी माय नाव नाही घेत तुम्ही, कळ घ्या आले. आता हे भासावय मायावला सक्का, याने म्हटलं राय माया घरी बाबू म्हटलं. देशील तर देजो किराया, नाही देशील तर नको देऊ. पण म्हणते तो म्हणते मला इथं राहतच नाही, दुसऱ्या इकडे रूम करून राहतो म्हणते आत्या. तुले नको प्रॉब्लेम ना मलाही नको प्रॉब्लेम म्हणते. कायचा प्रॉब्लेम होय तर? हो बरोबर आहे तुमचं वालं. आता दुसऱ्याला किराया द्यायचा तर तुम्हाला देन तो. आणि आत्याच्या घरी तुमचं लक्षही राहते दोघावर. आता नवीन नवीन जोडी आहे ते, तर आता राहू दे ना त्याला तिकडंच. काही दिवस तिकडंच राहतो म्हणते, कामधाम पाहिलं तर राहू द्या. त्याला शिकवलं पाहिजे ना थोडंसं कामधाम, कसं आहे कसं नाही, बायको कशी पोसा लागते, काय करा लागते, त्यालाही समजलं पाहिजे. मग नाही म्हणते काय तो? म्हटलं ना बा वहिनी, लय वेळा म्हटलं, रजत नाही म्हटलं, माझ्या घरच्या माणसाने म्हटलं. आणि माझ्या पोरी काल रात्री गेल्या झाले, तर तेही नाही दोघीनं सांगितलं का बाबू म्हणे रोहित इथंच राय, नवीन तरुणी पोरगी आहे म्हणे तेवाली, दुसऱ्या इकडे रूम करतं म्हणे तू. ते पोरगी म्हणे तिले गमन नाही गमन असं म्हणे. तर तिचे मायबाप आहे म्हणे इथं यवतमाळले, जात जाईन म्हणे तिच्या मायच्या घरी. आता ह्यो सवय पाडून देन बायकोले, मायच्या घरी जायचं जायचं जायचं. तिले तशी सवय नाही पडन का? मग सांगा बरं वहिनी तुम्ही, कोणाकोणाचं पाहुजे मी? बरोबर, मी फोन करायला लावतो त्याच्या बापालेच ऐकते तो. सोनीच्या बापाले मी संध्याकाळी फोन करायला लावतो मी. हो तो दादालेच ऐकते, तो कोणाला ऐकत नाही, दादाले ऐकते म्हणून तर फोन केला मी. दादा आहे नाही का घरी? नाही व राधिकाबाई, दादा तुमचेवाले तर गेले, आपल्या तहसीलमध्ये काम होतं त्याले तर तिकडं गेले. मी आता वावरातून आत्ताच आली. आता मी म्हटलं ते काजल चालली गावाले, तर तिले सार करून येतो बा म्हटलं. तर तुमचा फोन आला तर बसली बोलत. जातो ना आता तिकडं, काजलच्या इकडं निघायची आहे अजून. ते चालली का काजल? हो ना चालली, आज केवळ नेऊन देऊन राहिला तिले, तर चालली ते. पण बरं मी फोन करायला लावू का मग? संध्याकाळी आले ना तर मी त्याला बोलायला लावतो रोहित सोबत. त्याला नाही का दुसऱ्या इकडे रूम नका करू देऊ, आणि तिले जास्त मायच्या घरी जास्त उठून नको पळायला लावत जाऊ बर बाई. आपल्या राधिका बाई तुम्हाला सांगतो मी, तशी सवय पडन तिले. तिकडंच राहायची मग मायच्या घरी. आतापासून नवीन आहे तर लक्ष ठेव जा तुम्ही थोडंसं, आणि थोडंसं डपटत जा तिले, आपल्या इले रोहिणीले, आपल्या रोहितच्या बायकोले. नाही डपटतो ना मी वहिनी, डपटत नाही तर काय. हे पोरगी एवढ्या भार नाही आहे, पण हे पोट्ट तुमचं वाला पोट्टच लय बदमाश आहे. अलग राहतो मी, अलग राहतो. आतापर्यंत त्याला आत्याच्या घरी राहता आलं, आणि आता लग्न झाल्यावर बायकोला घेऊन म्हणते मी अलग राहतो म्हणते रूम करून. मी म्हटलं बाबू वरची रूम खाली आहे, देतो तुले खाली करून. सामान सुमान काय आहे त्याच्यात, पलंग असं हे असं. आता हे रजत पहिले तिथं अभ्यास करायला जाय वरच्या रूम मध्ये, आता त्याचं शिक्षण बंद झालं, ते रूम खालीच आहे. तर वापरा म्हटलं तुम्ही, तुला एवढंच वाटत आहे तर किराया देजी, नाही तर नको देजो, हाय का नाही? काय भरोशावर पाठवलं का नाही तुम्ही त्याले? मग लक्ष तर ठेवा लागेल ना. उद्या कशानं काय झालं तर तुम्ही कोणाले म्हणान, त्याले म्हणान का मले म्हणान? नाही मी फोन करायला लावतो, सोनीच्या बाबाले फोन करायला लावतो, ऐकते ते. आणि किराया घ्यायचा बाई त्याच्याकडून, त्याला समजलं पाहिजे बाहेर राहणं म्हणजे काय होई ना काय नाही. तर त्याला समजलं पाहिजे तुम्ही किराया घ्यायचा नाही म्हणायचा. किरायाले एक रूम द्या त्याला वरत, आणि किराया घ्यायचा. मी 8-10 दिवसानं अजून एक चक्कर मारून पाहिजे तिच्यासोबत. बरोबर बोललंय नाही ना मी, बरोबर कशी आहे कशी नाही स्वभावले काय आहे, बरोबर लग्नातच काय एवढं बोलणं होते, आणि एवढं काय ओळखू येते माणसं, आहे का नाही? 8-10 दिवसांनी चक्कर मारीनच मी यवतमाळले, तिला भेटायला येईन ना पोराले बी. बरं ठीक आहे ना, ठीक आहे वहिनी. दादा आला म्हणजे फोन करायला लाव जा मध्ये. हो जा तुम्ही. काजलले सार करतो. काजल चालली तर. आई नाही का राधिका आत्यानं नाही का सोनीले घेऊन दिला ड्रेस, आणि का नाही आपल्या भुलीले दिला घेऊन, आणि मलेच नाही दिला आई घेऊन ड्रेस. पाय ना राधिका आत्या किती छायनी आहे. मला तर दिलाच नाही ड्रेस घेऊन, सोनीले दिला, भुलीले दिला आई. नाही व काही लावता तू आपली. कोणाला दिला व? कोणालाच नाही दिला घेऊन. कुठे दिला? सोनीले नाही दिला, भुलीले नाही दिला, आणि तुले नाही दिला. कुठे देते हो तू आत्या? पहिले चिकट आहे ना. कोण सांगे तुले? दिसलं नसतं का त्याच्या जवळ कपडे घ्यायच्या वेळेस? नेलं तर असलं ना, नाही आली तुझी राधिका आत्या घरीच तर होती. कोणा दिला ड्रेस घेऊन? रजत दादाने दिला ना सोनीले ना भुलीले घेऊन. आत्याने दिली असं ना पैसे तेव्हा दिला ना रजत दादा ना.
सोनीलाही दिला आणि भुलीलाही दिला रजत दादानं. अहो बाई म्हणे ते त्याच्या पैशानं घेतले होते कपडे. सोनीनं आणि भुलीनं त्याच्या पैशानं घेतले. रजत कायले देन मग घेऊन? आई मी स्वतःच ऐकलं. बरं झालं म्हणे रजतनं म्हणे दिले म्हणे आपल्याला कपडे घेऊन. किती चांगले होते म्हणे हे. किती मस्त ड्रेस आहे म्हणे. घालू नाही पाहिले त्यानं तिथं. आणि तू म्हणतो त्याच्या पैशानं घेतले, त्याच्या पैशानं नाही घेतले. आमाय बाई रजतनं दिली काय हो घेऊन? आणि तुले काय झालं हो घेऊन द्याले रजतले? हेच मामबहीण होय का तू? मामबहीण नाही होय का त्या रजतची? आणि तुले नाही दिले? मायले माहित नसन. मायले नसन माहित. ह्या दोघी जणी गेलत्या ना गार्डन मध्ये फिराले आणि तू काही गेली नाही. तू होती झोपून राहिले तर बरोबर आहे मग. दिल्ले गिल्ले असं मग काय सांगता नाही येत. रजतनं पण तुझ्यासाठी एखादी टॉप न लागीन आणली असती तर काय पापात गेला असता? मायले नाही माहित रजतच्या मायले काहीच नाही माहित. नाही तर मग राधिका बाईले माहित असतं ना तर तुझ्यासाठी आणायला लावले असते. लय शाक्त आहे रे रजत तर. रजत दोन शाक्त आहे. तू काऊन अशी म्हणून राहिली? रजतले काय झालं? काय ना तुमचा भाषा पा. मायले एक माहित नाही काही याच्यातलं. भुलीले दिला त्यानं ड्रेस घेऊन रजतनं. आणि सोनीले दिला. बरं सोनीले दिला ठीक आहे पण भुलीले दिला घेऊन. आणि हिने मोनीले दिला नाही. एखादी टॉप न लगीन आणलं असतं तर काय झालं असतं हिच्यासाठी? ह्या दोघीले दिले कपडे घेऊन रजतनं. गार्डनले फिरायला गेले होते तर. आणि महापोरीले नाही दिले. अहो तर दिला घेऊन. त्या पोट्यानंच मागितलं असं त्याला घेऊन. नाही तर तो काय देते तेव्हा कपडे मापडे घेऊन. तो गार्डन पाहिले शॉपिंग गिपिंग करायला घेऊन गेला तो. आता यानं बी केवळ नाही त्याच्याच पैशानं घेतले ना सर्व. ह्या पोट्या लागले असं त्याच्या माग तर दिले असं घेऊन. मग काय झालं दिलं तर तू काऊन एवढी हे करता? आजी पण महापोरीचं मन नाही दुखलं का मग? ह्या दोघी जवळ कपडे दिसले तर तिनं पाहिले तर तिचं मन नाही दुखलं? काय झालं असतं यातलं का पत्ता महापोरीले घेऊन दिला असता रजतनं तर? काय हो तू बी लहान लेकरासारखी विचार करताना फुकत कपड्यासाठी. राधिका बाईनं नाही घेऊन दिले ते कपडे. दिले असन त्या रजतनं दिले असन तर देऊ दे ना. त्या पोरीने काय कमी आहे? मोनीचे बाबा गोष्ट कमीची ना जास्तची नाही आहे. पण एका भाषेले द्यायचं आणि एका भाषेले नाही द्यायचं हे कुठचं होय? जाऊ दे बरं. तू गेली नाही का ते काय काजल चालली? तू गेली नाही तिने सारखाला नाही जी मला तर माहितच नाही. जातो ना जायच्या वेळेस भेट घ्या लागन त्याले आपल्या काजलची. जातो बरं झालं सांगितलं तर. बाई हे भाजी निवडून घे बरं एवढी. मी जातो आपल्या काजल मावशीची भेट घेतो. चालली का बाई काजल वा? जाय मग बरोबर जाय. चल ना चहा प्यायला घरी तर चल चाय घे पिऊन जा ना. नाही वहिनीनं मांडला ना चाय. जायच्या वेळेस चाय प्या म्हणे. चाय मांडला सर्वांसाठी पेलो आम्ही चाय घे. राहू द्या आता. पोरी नाही दिसत. कुठं आहे पोरी दिसून नाही राहिल्या. माय सोनी भुली गेली ना कॉलेज मध्ये. ते याच आहे ना आज सोमवार नाही का श्रावण सोमवार. माय तर उपासच आहे बाई. मला चाय मांडा लागन आता. तू उपास असेल ना? हो बाई आशा बाई उपास आहे ना मायावाला. आईचा आहे माया आहे. वहिनीले पकडू नका म्हटलं पण वहिनी नाही पकडला. संध्या कुठं गेली आई? संध्या कुठं गेली जी? अहो तिचे पाय गळून आले बिचारी. उभी राहू तर मीच म्हणलं तिले जाय म्हटलं अंदर बस थोडीशी आराम कर. सकाळपासून करून राहिली ना ते. भांडे घासा हे तशी हे करू लागते म्हणा. पण आता तिले 7वा महिना चालू झाला का नाही तर दमपूस होते वाली. तर मीच म्हटलं जाय म्हटलं आराम कर म्हटलं. तर मग गेली ते घरात. केवळ नेऊन देऊन राहिला ना गाडीनं तुले. आणि मग केवळ नाही दिसून राहिला. पॅकी घेऊन येऊन राहिला अंदरून. हो केवळ दादा आणि संध्या वहिनीले कानी गोळी देऊन राहिला. गोळी त्याला घाबरल्यासारखं झालं वाटते थोडंसं. तर त्याला माहित आहे कोणत्या गोळ्या द्यायच्या आणि कोणत्या नाही तर म्हणून गोळ्या देऊन येऊन राहिला आणि बॅगे घेऊन येऊन राहिला. निघतो ना आता. हे पाय करुणाबाई आल्या. करुणाबाई चालली का काजल वा बाई? राहा लागत होतं अजून 2-3 दिवस होतो ना. अहो काम करत होती बिचारे घरी. आता लग्नाला आपण तिकडं होतं का नाही घरात सारं रगरग होतं. साफसफाई केली दोघ्या मायले की ना. आणि आता कानी मध्ये मोनीचे बाबा सांगून राहिले काजल चालली म्हणे तर गेली नाही काय म्हणे भेटाले. तर मला माहितच नव्हतं बाई तू चालली तर. म्हणून आली मी. म्हटलं जाऊ द्या भाजी नंतर निवडी. तुही भेट घ्यायला आली. चालली आहे ना? हो ना करू ना ताई. जातो ना आता. लय दिवस झाले ना राहिली तर. मग आता कधी येशील व? राखी आहे आणि राखी पर्यंत राहा लागत होतं तू ना. आता काही 2-3 दिवसात राखी आहे व. राखी करूनच जा लागत होतं बाई. राखीला येणार होती मी. पण आता केवळ दादालेच तिकडे बोलवा लागन मला राखी बांधाले. आता इथं लय दिवस झाले ना. 2 दिवस करता 10-12 दिवस झाले. आता राखी पर्यंत राहीन तर माई सासूगी माय नवरा एवढा चिडन ना. म्हणून का नाही जातो ना केवळलेच बोलवीन तिकडं राखीच्या दिवशी राखी बांधाले. हो ते बी बरोबर आहे म्हणा. बरोबर आहे. नाही झालेच पाहिजे ना. आता लय दिवस झाले ना. अरे केवळ ये ना रे बाबू बॅग घेऊन रे तिची रे. झाली नाही का गोळी घेऊन?
संध्याला गोळी दिली का नाही या ना बाबू. अथर्व नागपुरे आणि नंदा आंबागडे यांचे मी आभार मानते मनापासून. थँक्यू. तुम्ही माझी मेंबरशिप घेतली त्याच्यासाठी. मेंबरशिप घ्या. राणीचे आणि निर्मलाबाईचे व्हिडिओ चांगले पुसट आहे तर तुम्ही बघा आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी मेंबरशिप घेऊ शकता तुम्ही. आणि यांच्या दोघीचे मनापासून स्वागत, नंदा आंबागडे आणि अथर्व नागपुरे. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि थोडं सहकार्य करत चला. कारण की आता एक दिवस असा भारी चालला पण आता प्रत्येक वेळेस सांगायला परवडत नाही. तुम्ही समजून घ्या आणि बघा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आजचा. ठीक आहे, बाय.